तर आज सकाळची सुरुवात पण माझी किचनपासूनच झालेली आहे. बऱ्यापैकी सगळं घर आवरून झालं होतं. इथं आता मी दूध तापायला ठेवते. दूध आणल्यानंतर मी असं नेहमीच गाळणीने गाळून घेते, कारण धार काढताना गाई म्हशींची त्याचे केस किंवा काही थोडंफार कचरा पडलेला असतो दुधामध्ये, त्यामुळे गाळणीने गाळून घेतलेलं चांगलं असतं. त्यानंतर इथं नाश्ता बनवून घेतला, उपीट. नाश्ता वगैरे झाला आणि मग दुपारचं जेवण बनवायचं होतं, कारण माझा आज उपवास होता आणि आहोंचं एकट्याचंच जेवण. त्यांच्यासाठी रात्रीची थोडी भाजी होती आणि मला फक्त भाकरी करायची होती. तर मनीमाऊ बघा आहोंच्याच पाठीमागं फिरत असते. त्यांनी शेतात गेले तरी ती शेतामध्ये जाते त्यांच्या पाठोपाठ. त्यानंतर बऱ्याच दिवसानंतर आणि पहिल्यांदाच कैरीचं पन्हं बनवायला घेतलं. आता हे कसं बनवलं याची रेसिपी मी तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये शेअर करेनच. त्यानंतर मी तर माझ्यासाठी खिचडी पण बनवून घेतली. कैरीचं पन्हं तर मी पहिल्यांदाच बनवलेलं आहे, पण छान झालं होतं. मी असंच चमच्याने खाऊन बघितलं तर खूप भारी लागत होतं आणि त्यानंतर मी सरबत पण करून बघितलं त्याचं, तर खूप छान लागत होतं. तुम्ही कधी कैरीचं पन्हं केलंत का?